एका कोपऱ्यात मेघांनी निर्माण केलेली गंधर्व नगरी दिसावीत, किंवा या अजस्त्र पृथ्वीच्या एखाद्या छोट्याशा कोपऱ्यात मुंग्यांनी आपली वारुळे निर्माण करावीत, अथवा मेरू पर्वतावर लहानगे परमाणू दिसावेत, त्याप्रमाणे विश्वरूपावर हे प्रकट विश्व अर्जुनाला पाहायला मिळाले. अफाट आणि अतार्क्य विश्वरूपाच्या संदर्भात दृश्य विश्व खरे तर बिंदू एवढे दिसत होते, आणि या विश्वातला मी कुणी धनुर्धर अर्जुन हे द्वैत जे अर्जुनाच्या मनात किंचितसे होते ते सुद्धा पूर्णपणे आटून गेले. अर्जुनाचे अंतःकरण विश्वरूपात विरून गेले. अर्जुनाच्या अंतर्मनात ब्रह्मानंद दाटून आला. बाहेरल्या गात्रांचे बळ संपुष्टात आले. पावलांपासून मस्तकापर्यंत सर्वांग रोमांचित झाले. पावसाळ्याच्या प्रारंभी पर्वतावर पाण्याचे पाझर फुटतात, आणि ते पाणी ओसरल्यावर सर्वत्र कोवळे अंकुर फुलून येतात. तसे अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. चंद्रकिरणे पृथ्वीवर अलगदपणे उतरत असताना सोमकांत मण्याला स्पर्श करतात, आणि स्पर्श केल्या क्षणी सोमकांत जसा पाझरू लागतो तसे अर्जुनाच्या देहावर घर्मबिंदू दाटून आले. सायंकाळी सूर्य अस्ताला गेल्यावर सूर्य विकसिनी कमळात भ्रमर अडकतो, आणि कमळाची कळी जशी त्या अडकलेल्या भ्रमराच्या हालचालीने हलू लागते, डोलू लागते, त्याप्रमाणे सुखऊर्मी अंतरात दाटून आल्यामुळे अर्जुन सुखानंदाने बाहेर कापू लागला. कर्पूर केळीची सोपटे सोलू लागले म्हणजे आतल्या कापराच्या कणिका गळू लागतात, तसे अर्जुनाच्या नेत्रांवाटे आनंदाश्रू ओघळू लागले. राजन, 8ही सात्विक भावांमध्ये जणू चढाओढ लागली. हे सर्व भाव अर्जुनाच्या अंगी दाटून आले. भगवंताचा हा लाडका भक्त ब्रह्मानंदाचे साम्राज्य उपभोगू लागला. चंद्राचा उदय झाल्यावर जशी भरलेल्या समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे सात्विक भावांच्या अप्रतिम अशा सुखदायी उर्मीमुळे अर्जुन त्या समुद्र भरतीसारखा उचंबळून आला. विश्वरूप दर्शनाचे हे महासुख लाभल्यामुळे अर्जुन स्वतःशी डोळत होता, तेव्हा श्रीकृष्णाने त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. भक्त आणि परमेश्वर हे द्वैत सांभाळले. आत्यंतिक सुखाने पार्थाने दीर्घ श्वास टाकून भगवंताकडे कृतज्ञतेने पाहिले. भगवान श्रीकृष्ण ज्या दिशेला बसले होते त्या बाजूकडे पाहत अर्जुनाने हात जोडले. भगवंता पुढे नतमस्तक होत तो म्हणू लागला, स्वामी, तुमचा मी जय जयकार करतो. तुम्ही माझ्यावर अद्भुत कृपा केलेली आहे. तसे पाहिले तर मी तुमचा एक सामान्य भक्त, परंतु तुम्ही मला ही दिव्य दृष्टी दिलीत म्हणून मी तुमचे विश्वरूप प्रत्यक्ष पाहू शकलो. ते या क्षणी सुद्धा मी अनुभवतोच आहे. भगवंता, तुमचे कृपाछत्र मला लाभले हे किती भले केलेत. या विश्वाचे आधार तुम्हीच आहात हे मला त्यामुळे कळले. याचे अपूर्व समाधान मला तुमच्या या विश्वरूप दर्शनामुळेच तर प्रत्यक्ष भोगता आले. देवा, मंदराचल पर्वत दाट अरण्याने व्यापलेला आहे. तिथे असंख्य श्वापदे आहेत. त्या गडद अरण्यासारखी तुझ्या या दिव्य शरीरावर मी अनंत भुवने पाहत आहे. श्रीकृष्ण, या वरल्या महदाकाशात त्या अवकाशाच्या पोकळीत जसे ग्रहताऱ्यांचे समुदाय दिसतात, किंवा एखाद्या प्रचंड महावृक्षावर पक्ष्यांची अनंत घरटी दिसतात ना, त्याप्रमाणे श्रीहरी, तुझे हे अतिविशाल विश्वरूप पाहताना माझ्या लक्षात आले की इंद्रादी देवगणांबरोबर अप्रतिम स्वर्गलोक मी पाहतो आहे. या तुमच्या विश्वरूप ल्यायलेल्या देहात
पंचमहाभूतांच्या अनेक पंचकड्या आणि जीवसृष्टीतील अनेक जीवांचे समुदाय मी या क्षणी पाहतो आहे. तुमच्यामध्ये सत्यलोक नांदतो आहे आणि हा चतुर्मुख ब्रह्मदेव मला इथे दिसतो आहे. दुसरीकडे पाहिले की मला भगवान शंकराचा कैलास पर्वत दिसतो आहे. नित्य नूतन सौंदर्याने नटलेल्या पार्वतीसह श्री शंकर एका भागात आहेत. भगवंता, मी तुलाही या विश्वरूपात पाहतो आहे. इथे कश्यपादी ऋषींची अनेक कुळे आणि नागांच्या समुदायाबरोबरच पाताळ लोकही दिसतो आहे. किंबहुना श्रीकृष्णा, हे त्रिभुवनपते, एका एका अवयवाच्या भिंतीवर 14 भुवने चितारली आहेत नव्हे, ती आकाराला आली आहेत. हा प्रत्येक भुवनामधील अनेक प्रकारचे लोक इथे दिसत आहेत. तुमचे मोठेपण, ते अद्भुत अलौकिक गांभीर्य मी अनुभवतो आहे. आणि तिये विश्वरूपी एकीकडे जग आघवे आपुले निपवाडे, जैसे महोदधी माझी बुडबुडे सिनाने दिसती. का आकाशी गंधर्व नगर, भूतळी पिपीलिका बांधे घर, नाना मेरूवरी सपूर परमाणू बैसले. विश्व आघवेच तया परी, तया देव चक्रवर्तीचिया शरीरी. अर्जुन तिये अवसरी, देखता जाहला. तेथ एक विश्व एक आपण, ऐसे अळुमाळ होते जे दुजेपण. तेही आटोनी गेले अंतःकरण, विराले सहसा. आतुला महानंदा चैरे जाहले, बाहेरी गात्रांचे बळहार पोनी गेले. आपाद पागुंतले पुलकांचले, वार्षिये प्रथम दशे. मोहळलया शैलाचे सर्वांग जैसे, विरूढे कोमलांकुरी तैसे. रोमांचाले शिवतला चंद्रकरी, सोमकांतुद्रावो धरी. तैसिया स्वेद कणिका शरीरी, दाटलिया. माझी सापडलेनी अलिकुळे, जळावरी कमळ कळिका जेवी आंदोळे. तेवी आतुलिया सुखोर्मीचे निबळे, बाहेर कापे. कर्पूर केळींची गर्भपुटे, उकलता कापुराचे कोंदाटे. पुलिका गळती तेवी थेंबुटे, नेत्रो निपडती. ऐसा सात्विकाही आठा भावा, परस्परे वर्ततसे हेवा. तेथ ब्रह्मानंदाची जीवा, राणी व फावली. उदयलेनी सुधाकरे, जैसा भरलाची समुद्र भरे. तैसा वेळोवेळा उर्मी भरे, उचंबळत असे. तैसा चितया सुखानुभवा पाठी, केला द्वैताचा सांभाळू दिठी. मग उसा सौनी किरीटी, वास पाहिली. तेथ बैठला होता जिया सवा, तयाचीकडे मस्तक खालविला देवा. जोडून कर संपुट बरवा, बोलतो असे. म्हणे जया जयाजी स्वामी, नवल कृपा केली तुम्ही. जे हे विश्वरूप की आम्ही, प्राकृत देखो. परिसाचचे भले केले गोसाविया, मज परितोष जाहला साविया. जी देखिलासी जो इया, सृष्टीसी तू आश्रयो. देवा मंदराचे अंगलगे, ठाई ठाई श्वापदांची दांगे. तैसी इये तुझा देही अनेगे, देखतसे भुवने. अहो आकाशाची ये खोळे, दिसती ग्रहगणांची कुळे. का महावृक्षी अविसाळे, पक्षी जातीची. तयापरी श्रीहरी, तुझी या विश्वात्मकी ये शरीरी. स्वर्ग देखतसे अवधारी, सुरगणेसी.
प्रभु महाभूतांचे पंचक येथ देखत आहे अनेक, आणि भूतग्राम एक एक भूतसृष्टीचे, जी सत्यलोक तुझ माझी आहे, देखिला चतुरान हा नोहे, आणि येरीकडे जव पाहे, तव कैलासुही दिसे. श्री महादेव भवानी येशी, तुझ्या दिसतसे एके अंशी, आणि तू तेही गा ऋषिकेशी, तुझ माझी देखे. पै कश्यपादी ऋषिकुळे, ये तुझा स्वरूपी सकळे, देखतसे पाताळे पन्नगेंशी. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझिया एकेकाची अवयवाचिये भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणो, आणि तेथींचे जे जे लोक, ते चित्ररचना जी अनेक, ऐसे देखतसे अलौकिक गांभीर्य तुझे.